भाजपचे मंत्री आणि आमदार असलेले नितेश राणे आज जे बोलले ते ऐकून आपल्याला विचार पडेल. नाशिकमध्ये यावर्षी कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठी तपोवन येथील जागा कुंभमेळ्यासाठी देण्याचा विचार भाजप सरकारचा आहे. पण सर्वात मोठा प्रश्न इथे येतो. तपोवन या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. तो परिसर मोकळा नाही. तपोवनमधील ते हजारो झाडं तोडून तिथं साधू संतांना राहण्यासाठी जागा करायची. पण खरं तर प्लॅन दुसराच आहे. तपोवनमधील ती पूर्ण जागा बिल्डर लोकांना द्यायची आणि तिथं मोठा बिझनेस उभा करायचा. नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडणारे म्हणून या गोष्टीला बऱ्याच जणांनी विरोध केला. अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील विरोध केला. त्यावरती नितेश राणे म्हणाले, पर्यावरण प्रेमींना आता बकरे कापताना दिसत नाही. बकऱ्यांना कोणी मिठी मारत नाही. ज्यावेळेस झाडं कापण्याची वेळ येते तेव्हा हे पर्यावरण प्रेमी धावत येतात. यावरती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील नितेश राणे यांना उत्तर दिलं. नेमकं अगोदर नितेश राणे काय म्हणाले ते पाहू, त्यानंतर वडेट्टीवार यांनी काय उत्तर दिलं ते ऐकू. अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत. तपोवनच्या निमित्ताने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय. आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं, आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं, हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे. कधीतरी मनात प्रश्न येईल ना. कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. का नाही जा, आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, बरोबर मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही, हा साधा प्रश्न फक्त विचारलाय. परंतु विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर टीका करताना असं म्हटलेलं आहे की बकरे काही ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, एवढं तरी नितेश राणे यांना. अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का. आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात, एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात, एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का, एवढा साधा प्रश्न विचारलाय मी, त्याच्यामध्ये चूक काय. संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करतायत. मुळात वृक्ष तोडण्याचा हा मुद्दा पर्यावरणाशी निगडीत आहे, कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा नाही. पण वृक्षतोड कशाला केली जाते, मूळ मुद्दा काय आहे. कुंभमेळा तिथे होतोय, बरोबर आहे ना, त्यासाठी साधुग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही, एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का. आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची ॲलर्जी झालेली दिसते.
म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. भाजपला या निमित्तानेच टार्गेट केलं जातं का? ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेच्या पाठीशी ते उभे राहिले, आणि आज संजय शिरसाट जे तुमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. अहो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना. एक हिंदू म्हणून बोलणं काय चूक आहे ना याच्यामध्ये? भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाहीये. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का, की हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे? मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, अचानक प्रेम निर्माण होत असेल, असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल, तर मग प्रश्नचिन्ह विचारायचं नाही का, की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्न विचारला जात नाही? का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढं? मग त्याच्यामुळे जे काय पर्यावरणाची हानी होते, हा प्राण्याला तर होतच, पर्यावरणाला पण हानी होते ना. किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना, हा पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं, तेव्हा काय नाही प्रश्न विचारत? तेव्हा हे कुठे लपले असतात, कुठल्या झाडावर चढलेले असतात? हा अनेकांकडनं अशी टीका होते की आता ही झाडं तोडली जातील आणि नंतर ही जागा कुठल्या ना कुठल्या बिल्डरच्या घशात घातली जाईल आणि त्यासाठी म्हणून ही पूर्वतयारी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. परंतु संजय शिरसाट कुठलाच नाही, हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे काय देणं? अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना. तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात? हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय. तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी कधी चालवतात का? हे सगळे जे आज मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत. तुम्ही एवढी हिंमतच करत नाही. कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना, म्हणून तर आम्ही विचारतोय ना. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर, आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का? आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला? पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला, चायनीज मॉडेल. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण असे म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देऊ नये. अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतं तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो, मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात ज्या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा, मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. अंजली दामनिया देखील या सगळ्या संदर्भात त्यांनी उडी घेतली. त्या म्हणतात की साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून त्या म्हणतात. आता तो आरोप आहे,
आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार? माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो? 2-2 प्रतिनिधी लावून ठेवावे, त्यानंतर आरोप करू नये. हो, आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार कोणी? बाहेरूनच करणार. तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील? आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीनमध्ये काम झालेलं होऊन घेईल. याला काय अर्थ राहील? हॅक करायचं म्हणजे कोणी काय पुढे थोडी जाऊन करतं. याला हे बघा, हे पळवाटा आहे. पण जो प्रचंड पैशाचा वापर झाला, सांगितलं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतायत की 20-20 हजार रुपये एका मताला दिले. 20,000 रुपये, प्रचंड पैशाचा पुरावा. इकडे कामठीमध्ये तो प्रकार सगळ्यांनी पाहिला. सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म हाऊस मध्ये झालेली घटना. करोडो रुपये मिळाले तिथे, करोडो रुपये, तरी कारवाई नाही. मग तुमच्याकडे जनता आहे तर हे मतदारांना एवढा पैशाचा वापर का केला? याचा अर्थ आहे की तुम्हाला मतं मिळत नाही आहे म्हणून तुम्ही हे 20 दिवस लांबणीवर टाकलं. राज्य सरकार का जात नाही? राज्य सरकारच्या वकिलांनी का भूमिका तिथे मांडली नाही की तुम्ही हे जर निवडणुका लांबणीवर टाकले तर त्याचा परिणाम असा होईल की बतावर परिणाम होईल. मग उद्या जर जिल्हा परिषद झाले आणि हे निवडणुका यांनी जिंकल्या तेव्हा परिणाम होणार नाही. हे पळवाट आहे. आणि सरकारने बाजू का मांडली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहे, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था एवढी तकलादू आहे की काही ठिकाणी स्ट्रॉंग रूमला तडे गेले आहे. काल सालेकसामध्ये 8 तास तमाशे तिथे स्ट्रॉंग रूमच्या समोर झाले, अशी व्यवस्था आहे. अनेक ठिकाणच्या तक्रारी येत आहेत. गोंधळाचं वातावरण आहे. आम्ही म्हणालो की तिकडे जामर बसवा, मोठी स्क्रीन बाहेर लावा, त्याचं एक्सेस निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला जातो मोबाईलवर कुठे काही बघत बसेल. जर त्या सीसीटीव्ही फुटेजचं जर लाईव्हचं एक्सेस मिळालं तो बघत बसेल, आपल्या घरी टीव्हीवर बघत बसेल. तर तेही द्यायला तयार नाही आणि त्याची मोठी स्क्रीन लावायला तयार नाही, तिथे झामर बसवायला तयार नाही. आमच्याकडे तरतूद आहे असं सांगतायत. म्हणजे काय? म्हणजे स्पष्ट आहे सरकारचा 175 जागा जिंकणं हा टार्गेट आहे आणि ते मशीनच्या आधारावर, जनतेच्या नाही, ईव्हीएमच्या आधारावर ते जिंकणं याने हे ठरवलं. दिग्विजय सिंग मातोश्रीवर पोहोचले आहे उद्धव ठाकरेंच्या भेटण्यासाठी. आमचे नेते आहेत, ते आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील. चर्चा होईल. पुढच्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत. आमच्या लोकांची भूमिका वेगळी आहे त्या मुंबईतील, त्यामुळं ही चर्चा करून पुढे कसं जाता येईल. आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे, अधिवेशनावर चर्चा होईल. त्यामुळे घटक पक्ष आहेत, भेटणं ती एक व्यवस्था असू शकते. दिग्विजय सिंग यांचं उद्धव ठाकरेंना भेटणं मनसेचा या आघाडीमध्ये प्रवेशाचा एक पहिली बैठक मानव. बघा, राज्यातील काँग्रेसचा मी प्रमुख नेता आहे. ते भेटतायत कशासाठी हे मला माहित नाही. त्यामुळे मी यावर उगीच भाष्य करणं उचित होणार नाही, कारण माझ्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली नाही. जर त्याबरोबर चर्चा असती तर मला आणि प्रदेश अध्यक्षांना, आम्हाला दोघांनाही ते कदाचित बोलवून घेतले असते. रोहित पवारांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला तर अजित पवारांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. एकंदर तुम्ही काँग्रेस म्हणून काय भूमिका आहे? हे बघा, नितेश राणेंनी म्हटलं आहे की एकीकडे ईदमध्ये बकरे वगैरे कापतात तर आता झाडं कापायला त्यांना काय बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, ते नितेश राणेला सांगा जरा. झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे. दुसरा विषय राहिला आहे त्या पृथ्वीराज पाटील आणि ते कोंडव्याच्या जागेच्या संदर्भात. आता तर बहरीनला गेलाय पृथ्वीराज पाटील, विशेष निमंत्रण आहे त्यांना, लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे आहे. जर लग्नाला जर गेले असतील, त्या कोणत्या ती अटक झाली तेजवानी, त्याचं मिस्टर, फार गंभीर आहे. म्हणजे सगळ्यांचंच एक पूर्ण
हे संपूर्ण या घोटाळ्यामागे, जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि हे सगळे बिल्डर, डेव्हलपर, सत्ताधाऱ्यांचा मुलगा, मला हे कळत नाही. त्या तेजवानी शीतलला अडकवते आणि ज्याच्याकडे 90% शेअर आहेत त्याला काहीच होत नाही. यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद बारामतीकरांना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. बीएससीची मीटिंग झाली आणि बीएससीच्या मीटिंग मध्ये म्हणजे 7 दिवस, एक आठवडा आणि रविवार असं हिवाळी अधिवेशन जे आहे ते होणार आहे. विधिमंडळाचे मुख्य नेते काँग्रेस पक्षाचे नाही, किमान आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे असायला पाहिजे. आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे. सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही. सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, जमीन बळकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत, गुंडांची दादागिरी वाढली, सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत, कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भूमिका आपल्या म्हणजे उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे. हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही. आणि म्हणून मला वाटतं की नागपूर कराराचा वगैरे तर यांना काही देणं घेणं नाही, सोयीसुतक नाही, याच्याशी काही संबंधही राहिला नाही. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी प्रखरपणे या विदर्भाच्या संदर्भात, अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या. या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही. उगीच कशाला तोंडाला पाणी पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं. बजेट अधिवेशन घ्या. या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल. आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काही देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे. सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची, 5-7 दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबई इकडे हलवून आणायची आणि निष्पन्न 0 भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. विदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता. ती त्यांनी भूमिका पुढच्या वेळेस, आता नाही, पुढच्या वेळेस तरी घ्यावी. आणि 2 आठवडे अधिवेशन चालवायला अडचण काय आहे? किमान 10 दिवस तरी चालवा. तीच त्यांनी पुन्हा होईल अधिवेशन काळामध्ये आमच्या बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची बैठक होईल, त्यावेळेस तो विषय आम्ही मांडू. सांगली असो किंवा गोंदिया असो या ठिकाणी, सांगली असो या गोंदिया असो या ठिकाणी जे आहे ते गोंधळ पाहायला मिळत आहे आणि सालेकसामध्ये जे आहे ते बंद पाहायला मिळणार आहे की स्ट्रॉंग रूम समोर जे आहे तिकडे छेडछाड झाल्याचं मत आहे ईव्हीएम मध्ये, असं मत आहे स्थानिक लोकांचे. हे बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोंबलतील आमचा निकाल पाहू. तुम्ही का नाही मग कोर्टात जात? उद्या काऊन नाही काउंटिंग करून घेत? तुम्हाला 20 दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय? तुम्हाला ईव्हीएम च्या संदर्भात तुमचा विश्वास आहे, तुम्हाला तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर मग तुम्ही का नाही करत? आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील, मग निवडून तुम्ही कसे म्हणू शकता की 268 पैकी 175 जागा भाजपच्या येतात? कशाच्या आधारावर बोलता? कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज 3ही पक्षामध्ये प्रचंड मारामारी आहेत, एकामेकाच्या विरोधात उभे टाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली एकमेकाची, नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत
आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात, लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकल्यात. बिहारमध्ये असं सांगितलं 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे. आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे, यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या, हे स्पष्ट होईल. त्या वादातून त्यांना 100% व्हायलाच पाहिजे. कसं लपू शकतं? जमीन विकणारा सरकारी, त्याच्यावर कारवाई होते आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही. म्हणून हे तर खूप झालं. म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा, तो आरोपी नाही. तो दरवाजा त्यात फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी. तो शस्त्र पुरवण्याचं काम, हातोडा पुरवण्याचं काम, ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम, सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे, ज्यांनी केलं आहे ते पार्थ पवार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. कोणीच रोखू शकत नाही.